सिग्नेचर. Your destination is on the left. काय नाव लिहिलं नाही. तर हा आहे ट्रिपचा पार्ट 3 आणि जर तुम्ही पहिला आणि दुसरा पाहिला नसेल तर तो पहिला जाऊन बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा. तर आम्ही तिथून देवदर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही थेट दांडेलीला आलो, कारण की इथं आमचं ऑलरेडी रिसॉर्ट बुकिंग झालेलं होतं. तर त्यामुळं आम्हाला इथं लवकर यायचं होतं, तरी पण आम्हाला खूप लेट झाला होता. सो आम्ही डायरेक्ट लंचलाच पोचलेलो. सो आम्ही तिथे गेल्या थोडंसं फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही लंचला गेलो आणि लंच केला. आलेलो आहोत आणि आमच्या रिसॉर्टमध्ये आलेलो आहे. कुठे आहे रिमोट? एसी चालू आहे का? हे नाही एसीचा रिमोट. एसीच आहे का? हा तिकडे बघ. एसी चा रिमोट चालू जाणार नव्हतं. आणि 3 रूम एसी झाली ना. असं कसं म्हणतात? तर ही रूम आहे. इथं बेड आहे आणि इथं आमचं सत्यम झोपलाय आणि खूप मोठा कारनामा झालाय. नाही. आणि लंच वगैरे करून झाल्यानंतर आम्ही मस्त थोडासा नॅप घेतला, कारण की आम्ही खूप थकलो होतो आणि सकाळी खूप लवकर उठलेलो, त्यामुळे आम्हाला झोप येत होती. आणि त्याच्यानंतर इतकं वारं सुटलं आणि इतका मोठा पाऊस आला, तर त्यामुळे मग आम्ही बाहेर आलो बघायला की काय झालं आहे नेमकं. तर इतका पाऊस मोठा पडत होता आणि त्याच्यामुळं थोडंफार झाडांचे फांद्या वगैरे पण खाली पडलेल्या होत्या, कारण की खूप वारं सुटलेलं आणि ते पाहून खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही मस्त रिसॉर्ट वगैरे फिरलो आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त बॅडमिंटन खेळायला गेलो आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. ॲक्च्युअली आम्हाला माहिती नव्हतं की दांडेलीमध्ये सध्या जे काय म्हणतात वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत त्या बंद होत्या, तर त्यामुळं मग आम्हाला कोणतीच वॉटर ॲक्टिव्हिटी करता येणार नव्हती. त्यामुळं म्हटलं की आता एवढा अख्खा एक दिवस कसा स्पेंड करायचा, तर त्यामुळं मग आम्ही आमचेच खेळ आहेत किंवा ज्या पण काही एन्जॉय करणाऱ्या गोष्टी आहेत सो त्या आम्हीच ठरवल्या आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, जे तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघालत. अरे वा वा वा, टाळ्या वाजवा हातालच्या साक्षी या. अरे ते रेषेत उचलायचं नाही हा तू ओव्हर मत खाली सोड हा वड लवकर हा. चप्पल हा तिथून जातो बघा. वर खाली जाऊ देत नाही असं दोन्ही बोटात. चेहरा सरळ ठेवायचा, खाली जाते ती साक्षीत ती चेहरा हलला नाही पाहिजे, साक्षीत हलला नाही पाहिजे. हा सरळ सरळ कर की आगे सरळ उलट कर. जेव्हा आपण जोरात आणू हे बसवताना कसं एक लेवलला बसलं पाहिजे. इथं बसताना एक लेवलला, तिथं जोर इथं बसवलं पाहिजे, वर खाली करायला नाही. इथं खाल्लं खाली पुढचा हात आधी हलवा नाही, ती उचलायला नाही त्यात साक्षी आपण. ओढ जोरात ओढताना मध्ये. ओके अहो तुमचा हात तो स्टेबल राहतो, माझा असं होते. वडायला लागते त्यासाठी पप्पू सारखा 2-3 वेळा खायला सारखं उगाच झालं खायला. उगाच कधी तर आठवड्यात एकदा जेवणावर चालतं काय.
त्यावेळेला लय कंट्रोल केलं होत्या. आम्ही कधी बालाजी जाऊ द्या कुठे जाऊ द्या कंटिन्यू तास झाला ना खाते खायला खायला वडा घेऊया जरा समोसा घेऊया सारखं चाललं असतं. हात कुठं वर चाललाय वर हात हात वर चाललाय असं चल असंच मारायचं. हा ना आता काय शेवटचा ट्राय. हा चला. हा मध्ये करायचं नाही एका साईडला. अरे वा जाऊ दे तिथं टेकलं. ओ फर्स्ट राऊंड मध्ये सत्यमचा टाका. त्याला पण लय शक्ती लागते बोला खेळायला. ते साच्यात उचलून वर देणार रे ते बाण साचा आहे ना पुढं त्यात. आणि त्याचबरोबर आम्ही खूप अशा रील पण काढलेत आणि त्या रील काढण्यासाठी आम्ही इतकं मनवलं आमच्या पॅरेंट्सना की मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि त्याचे BTS सुद्धा मी याच्यामध्ये लावणार आहे. सो तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी तर काहीसुद्धा एडिट करणार नाही आहे. नवीन गेम शोधून काढलाय. थोडा अजून हे कर चला. ओई आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त बॉनफायर होतं. परत आम्ही घरून आंबे वगैरे आणलेले सगळ्यांनी. सो आम्ही तिथं बसून मस्त आंबे खाल्ले. त्यांनी साऊंड लावलेला. आम्ही त्याच्यावरती आम्हाला जे पाहिजे ते गाणी लावून मस्त डान्स रील्स आणि सगळं शूट केलेत. हे तुम्हाला पाहायला मिळेलच पुढं. मग तर तुम्ही काय? नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपण गाणी लावल्यावर आय थिंक त्यांना वाटलं साऊंडला पाहिजे. पहिल्यांदा मम्मी पहिल्यांदा घरी तुम्ही टीचरात आहेत आम्ही. ती म्हणत होती मला खरं काय झालं माहिती ती पहिल्यांदा कधी केलं नाही का मी. अरे कोणीच नाही केलं इथं सगळे पहिल्यांदा करायला लागले आधी कोणीच नाही केलं. यांची गंमत राहू दे खरं सगळेजण 14 झालाय. 14 नाही पकडूनच जायचं. पकडूनच उभा राहा तुम्ही. ट्रायल चल. हा बस चल बस. ऍक्टर आहे. ओके सगळ्यांची मुंडकी काय आहेत फक्त. जा हात पकडून ओके इकडे हा इकडे अजून जर मागे घे. हा हा साऊंडच मागे पूर्ण यायला पाहिजे. येतात पूर्ण येतात सगळे. पूर्ण येतात ना. काकांच्या हाईट आले म्हणजे सगळे येतात. हा येतात सगळे. आम्हा तर तुम्ही ट्रायल मारा. मी आहे इथं. आम्हाला माहिती काय करायचं. मी काय करू. अहो तुम्ही करा. मी ते सेट करतो. हाईट प्रत्येकाची वेगळी आहे. हाईट चेहऱ्यापासून वर जातो. अजून जवळ व्हा थोडं. ओके बस.
आता थोडं मागं पाहिजे फक्त. हा आता सत्य बरोबर सर. येते ना. चालू करून ठेवायचं. काहीतरी असं उजेड पाहिजे. मी तेच म्हणतोय त्यांना त्यांना कळेना. माहिती करा सगळे मोबाईल घ्या. मोबाईल सगळे अशी सगळे मोबाईल घ्या. हे आपणच ते पहिल्यांदा हाताच्या हेतू चुकीचं केलं. हात पाठीमागे घेतल्यानंतर मग नंतर हे करायला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येक गाण्यावरती रील केली जे आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत किंवा जे फिरायला गेल्यावर मोस्टली बनवतात. तर त्याच्यावर सगळ्यांवरती आम्ही मस्त रील केली आणि त्याच्यानंतर एक जण पळ काढत होतं त्यातून. आणि इथं आमच्या सगळ्यांचे पप्पा मस्त वॉकिंग करतात. सो सत्यमने हे मस्त कॅप्चर केलेलं, कारण की तिथं संध्याकाळचं वातावरण इतकं छान झालेलं ना, थंड हवा सुटलेली. आणि आम्हाला असं वाटत होतं की आतमध्ये आपण पोहायला जाव्यात, कारण तिथं स्विमिंग टँक होता. पण थंडीमुळे पप्पा बोलले नको जायला. आणि त्याच्यानंतर आम्ही परत त्यांना बोलवून आणलं आणि परत आम्ही एक रील शूट केली, कारण की ते जोपर्यंत फिरत होते ना तोपर्यंत आम्ही बघत होतो की ह्याच्या व्यतिरिक्त पण काही रील्स आहेत का. सो ते केलं आणि त्याच्यानंतर आमचं जेवणाचं टायमिंग झालं. सो आम्ही जेवायला गेलो, जेवण केलं आणि जेवण होईपर्यंत त्या लोकांनी तिथं बॉनफायर पण चालू केलेलं. सो मस्त आम्ही तिथं जाऊन पण मस्त बसलो. चालू करा एसी चालू करा ना. एसी चालू एवढी झाले की जास्त करून -10 वर आले असेल एवढं गारं. ते साऊंड इकडे आणायला पाहिजे. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. आता काय झालं काय एसी बंद करू बाबा. पैसे जास्त देऊन एसी घेतला. पैसे जास्त देऊन एसी घेतला. आता पण बंद करू बाबा. तर असा होता आमचा दिवस आणि अख्खा आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशी ट्रिप प्लॅन करता का हे सुद्धा सांगा. तर लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय.